तर वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासानंतर आता नायगाव बीडीडी चाळीचा पुनर्विकास झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चावी वाटप करत या प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखवला। 160 स्क्वेअर फूटच्या खोलीत राहणाऱ्या नागरिकांना आता 500 स्क्वेअर फुटांची घरं मिळाली आहेत। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। पाहूया। वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासानंतर आता नायगावच्या सुद्धा बीडीडी चाळ या पुनर्विकास होऊन जे आहे ते सर्व लोकांसाठी उपलब्ध झाले आहेत। आपण सध्या त्याच खरं तर बिल्डिंग मध्ये आहोत। या बिल्डिंग मध्ये आपण पाहू शकता की अनेक नागरिकांना या ठिकाणी चावी वाटप हे जे सुरू करण्यात आलंय। यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे ते चावी वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन केले। त्यानंतर आता सर्वच जे या ठिकाणचे रहिवासी आहेत त्यांना जे आहे ते चावी वाटप करण्यात आलं आहे। आणि आपण सध्या 1305 या खोलीमध्ये आलो आहोत, जिथे आपण पाहू शकता की कशा पद्धतीचा संपूर्ण रूम जो आहे या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे। आई, कसं वाटतंय तुम्हाला एकंदरीतच या 160च्या खोलीतून आता तुम्ही 500 स्क्वेअर फुटाच्या घरात आला आहात? पहिलं पाऊल तुम्ही आज या रूममध्ये टाकलाय, काय भावना आहे? काय जुन्या आठवणी तुमच्या समोर येत आहेत? जुन्या आठवण येते ना। मी जेव्हा लग्न करून आले तेव्हा माझ्या नवऱ्याने रूम घेतली पोलीसची। तिथं आले तर तिथं पाण्याचे हाल, सगळं इकडं तिकडं पाणी भरत होते मी। आणि इकडून तिकडून सगळे करून आपले एवढे माणसं, सासू सासरे, आज सासरे सगळे होते, नंदा दीर सगळे होते माझ्याजवळ। सगळ्यांचं मी करायचे, सगळ्यांचं हे करत होते। आणि नंतर मग गेलं, मग 35 वर्षे केस मध्ये उभे राहिले रूम साठी। रूम मिळाले आता मला तर बरं वाटते। आता माझा नवरा पण नाहीये, गेला ना 16-20 वर्ष झाले त्याला। एक प्रकारचा आनंद या सर्वच सामान्यांमध्ये वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतो। त्याचबरोबर अनेक नागरिक ज्या ठिकाणी या घरामध्ये प्रवेश करण्याच्या नंतर भावूक सुद्धा झाल्याचे पाहायला मिळतात। स्वप्नील मोरेचा, जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।